मुंड्या चीट करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो राजू अप्पा. कोण विसरेल KTPL मध्ये घेतलेली हॅट्रिक आणि त्यानंतर केलेलं ते टायटॅनिक सेलिब्रेशन. राजू अप्पांची ती उडी इंस्टाग्राम tenniscricket.in माध्यमातून टाकलेली ती रील्स आजही अनेकांच्या डोळ्यामध्ये घर निर्माण केलं. किरण आणि मंगेश ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती गणेशवाडी एक्सप्रेस साजन हिनिकुले गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या यादीमधील सर्वात वेगवान गोलंदाजाच्या यादीमधील पहिल्या क्रमांकाचं नाव म्हणजे साजन हिनुकुले आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा चांगला पाहायला मिळतो, त्याचबरोबर वेगही चांगला पाहायला मिळतो आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये साजन हिनुकुले गोलंदाजी मार्क वरती. चला जास्तीचा वेळ आपण वापरला गेला, लास्ट विनंती आहे आपल्याला. पहिला बॉल किरण टू अपन साजन. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ द लक फॉर बोथ टीम. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. खराब लाईन इथे पाहायला मिळते आणि वाईट बॉल. नो बॉल प्लस अबांतरची एक. टोटल 2 धावा. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. कदाचित पहिल्या बॉलवरती फ्री हिट मिळणं म्हणजे खरं तर सोने पे सुहागा. बॅटरला सेट होण्यासाठी संधी मिळाली आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा फटका किरणच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? पहिल्या बॉलवरती जर दर्जेदार फटका आला तर तो कॉन्फिडन्स, तो काही प्लॅटफॉर्म आहे तो सेट करण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळेल का? थोडासा बॉल खाली राहिलाय. पंच कळवतायत इट्स वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टोटल 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण पाहिलात किरण थोडासा पाहायला गेलं तर संयमाने बॅटिंग करतोय. डोक्यावरती बर्फ आणि हातामध्ये कॅल्क्युलेटर ठेवून तो खेळत असताना पाहायला मिळाला. हाही बॉल आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा. इथे कदाचित जो रूट आहे तो चुकलेला दिसतोय, मार्ग आहे तो थोडासा चुकीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅटर समोर एक चांगला असल्यानंतर जो पर्याय आहे तो इथे चुकीचा वापरला गेलाय साजन हिनुकुलेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संधी आहे, कंटिन्यू फ्री हिट आहे आणि बॅटर किरण पुन्हा एकदा सज्ज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. हो 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 हो, घुटना टेक और ये ब्रांडेड सिक्सर देख. किरण घराच्या बाट मधून स्वैग से करेंगे सबका बिग हिटचं स्वागत. सुपर ऊपर वाला स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक आणि तमाशा देख. इथे घुटना टेकला आणि त्यानंतर बैठक फटका आपल्याला पाहायला मिळतो. 6 धाब्याने धावफलक 10 या आकड्यांवरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आपण पाहिला आता पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय किरण घराच्या माध्यमातून. हो हो, आणखीन एक अपील स्क्वेअर कट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येईल तो दर्जेदार चौकार. टोटल 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला बॉल आपण पाहिला तर नो बॉल आणि त्यानंतर अबांतरच्या स्वरूपामध्ये टोटल 3 धावा आणि त्यानंतर 6 आणि त्यानंतर 4. टोटल 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. महागड षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच आणि टोटल धावा 14 आपल्याला पाहायला मिळालेत. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय ऑफिशियल पंचांच्या दरम्यान आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. 14 धावा. चला विनंती आहे प्लीज. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली बॅटिंग आता किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक स्पर्धा किरणने गाजवलेत आणि का गाजवलं त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आणखीन एक चांगला बॉल. टीट फॉर टॅट. एक तेरी तो एक मेरी. अब है किसकी बारी. तू मैं तू मैं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. एक शेर तर दुसरा बब्बर शेर. एक वार तो दूसरा फ्लट वार.
मैदानाच्या आतमध्ये साजन हिंदुकलेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल आला, 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 14 धावा धावफलकावरती पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅटची आतली कड, त्यानंतर पाठीमागे बॉल निघाला आणि सिंगल मिळती 15-15. अगदी पाहायला गेलं तर वेट अँड वॉच क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. खरं तर थोडेसे वाट पाहतात बॉलच्या आणि त्यानंतर परफेक्ट मिडलचा बॅट घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. मेरिटवरचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्या प्रयत्नामध्ये थोडासा बॉलचा वेग जास्त असल्यामुळे बॉल बॅटची आतली कट घेतो आणि त्यानंतर गोशांक क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 15 रन्स. आणखीन एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतो आणि वाईट बॉलचा इशारा. अबांतरची 1 धाव, टोटल 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि 2 धावेने 17 नंबर म्हणलं की प्रत्येकाला आठवतो साऊथ आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक 17 धावफलकावरती. एक खेळ नाही तर अनेक खेळामध्ये त्याने इंटरनॅशनल लेवलला प्रावीण्य मिळवलं असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याचा देश साऊथ आफ्रिका म्हणजे ज्याचा फॅन फॉलोइंग भारतामध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो, तो एबी डिव्हिलियर्स याचा जर्सी क्रमांक 17 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. 17 ऑन दी स्कोर बोर्ड. पहिलं षटक. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन दी राईस, फटका आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल निघून गेलाय. वेळा होगा पार, तो रन मिलेंगे 4, येईल तो चौकार. टोटल 21. या 4 धावेनंतर धावफलक आपण पाहिला तर अतिशय मोठी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये एक वादळ आलंय, सुनामी आले आणि सुनामीचं रूपांतर चौकार षटकार. पाऊसही थांबलाय. पण आता पाहिलं गेलं तर किरणच्या बॅटमधून धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे त्याने. पुन्हा एकदा बॅटची आतली कड सातत्याने पाहू शकता. बॅटचा वेग जास्त आणि बॉलचा वेग थोडासा कमी, त्यामुळे आता पाहिलं गेलं तर इथेही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर वादळी खेळ समाप्त. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 21-21. शिवम शिंगण कुठे असेल तर प्लीज आपण वानरवाडी टीमच्या संगणकाशी संपर्क साधायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. गणेशवाडी टीम आता गोलंदाजी मार्क वरती कोण पाहायला मिळेल? राजीव अप्पा, विकास वैरी की अजून काही ऑप्शन्स या संघामध्ये आहेत ते वापरले जातील. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये एक ट्रम्प कार्ड वापरलं गेलं. खरं तर जे संघाचं हुकुमाचं कार्ड होतं ते वापरलं गेलं आणि गोलंदाजी मार्क वरती विकास वैरी आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा वेळ जरूर वापरला जातो टीमच्या माध्यमातून. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे आपण स्पीडअप करायचा विनंती आहे गणेशवाडी ए टीमला. एक षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. दुसरा षटक सांघिक कोट्यातील, दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण समोर पाहिलं तर विकास वैरी. हे सोपं नाही. पहिल्या षटकामध्ये नवीन बॉल आणि त्यावरची जोपर्यंत फर आहे तोपर्यंत बॉल हातामध्ये योग्य पद्धतीने सापडत नाही आणि आता ते साजनच्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा खर्च केल्यात. मंगेश ऑन दी स्ट्राईक आणि समोर विकास. कॅप्टन टू कॅप्टन लढाई, सेनापती टू सेनापती. कमी गतीने टाकलेला बॉल इथे बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. क्रिकेटमध्ये नेटवर्क, फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप महत्वाचं आणि इथे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. खरं तर बॅटर मंगेश यांच्या माध्यमातून डॉट बॉल. नाना ज्यांचा आहे विजयाचा बाणा, त्यांचं नाव नानानी. इथे पाहायला गेलं तर सिंगल मिळतीय. सिंगल नंतर धावफलक. थेंबे थेंबे थळे साचे. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला आणि सिंगल नंतर धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. 22 धावेने धावफलक पुढे. पहिल्या षटकामध्ये 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये सिंगल धाव. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट, त्यानंतर सिंगल आणि स्ट्राईक रोटेट असताना आपल्याला पाहायला मिळते. सेट बॅटर आता समोर आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतो. किरण खरं तर अनेक खेळाडू आज आयकॉन म्हणून खेळताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिला.
विकास वेरीचा विचार केला तर आज आयकॉन म्हणून आपण पाहिला आणि KTPLच्या परवाचा बेस्ट बॅटर. फटका फसला, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. इथे कॅच त्यानंतर आपण पाहिलं तर रिले कॅच. फलंदाज इथे किरण बाद. पवित्रा पाहू शकता इथे कॅच ड्रॉप झाला होता, पण त्यानंतर आपण पाहिलं बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता आणि बॅकअप साठी आलेला क्षेत्ररक्षक 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी होते आणि त्याच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला आणि फलंदाज किरण बाद. नवीन बॅटर रवी आपल्याला पाहायला मिळतील. जशी क्रमांक 27 किरण बाद झाल्यानंतर आता जबाबदारी रवीच्या खांद्यावरती पाहायला मिळेल की मंगेशच्या खांद्यावरती पाहायला मिळेल. कारण एका बाजूने अटॅक आणि दुसऱ्या बाजूने संयम पाहायला मिळत होता आतापर्यंत. आता दोन्ही बाजूने संयम पाहायला मिळेल की दोन्ही बाजूने अटॅकिंग पाहायला मिळेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि ते अटॅकचा वापर केला जाईल. हो 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 काय काय ड्राईव्ह केला ऑन साईडला. साजन हिनुकले पोहोचलेत बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झालेत आणि 2 धाबने इथे घडले काय 2 आणि त्यानंतर 3 मिळालेत आणि 3 नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. क्षेत्ररक्षण खराब झालं. कारण साजन हिनुकले संघासाठी वाचवलं गेलं होतं 2 धाबा आणि त्यानंतर आपण पाहिलं विकास बेरीने ते चुकीची फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगल मिळती. सिंगल नंतर 25 कमी गतीने टाकलेला बॉल राजू अप्पा इथे कॅच पकडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हाईट कम फाईट ज्यादा आणि फलंदाज रवी बाद. यानंतर होणारी मॅच पहिल्या मार्च मधील विजयी संघ बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ या 2 संघांच्या दरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती मॅच समाप्त झाल्यानंतर आणखीन एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहत आलो काजारवाडी संघ आपल्याला खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि त्यांना 2 हात करेल. DS स्पोर्ट्स बुरबुशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये क गटातील पहिली मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धाबांवरती धक्का क्रमांक 2 बसल्यानंतर प्रवीण आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळालेत. सकाळच्या सत्रापासून आपण ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील दादांना पाहतोय. अतिशय चांगलं स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कॉमेंटेटरच्या पाठीचा कणा म्हणून स्कोरकडे पाहिलं जातं आणि तो पाठीचा कणा बनून आज खरं तर उभे आहेत काम पाहत आहेत. म्हणून म्हणलं जातं ना मोडून पडला संसार मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणणारं व्यक्तिमत्व आपल्याला स्वप्नील मोरेदेवा आपल्याला आज व्यासपीठावरती आज स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 25. कमबॅक झाला आणि विकास वैरीने तो कमबॅक करून दिला. कारण पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट आणि 4 धाबा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि समोर सलामी लावलेला बॅटर मंगेश बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती छोटा पॅकेट बडा धमाका राजू अप्पा 40+ चा खेळाडू. एक युवा जनरेशन साठी एक उदाहरण उभा करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू. पहिलाच बॉल डॉट राजू अप्पांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अनेकांचा फिटनेस पाहू शकतो राजू अप्पांच्या खालीच आपल्याला पाहायला मिळतो. कारण 40+ एज असताना सुद्धा आज फिटनेस जर पाहायला गेलं तर 20 वर्षाच्या युवा खेळाडूला लाजवेल असा फिटनेस राजू अप्पांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिला डॉट लॉफ केला क्षेत्ररक्षक साजन बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. त्यानंतर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही. चौकार. इथे संधी होती आणि संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कारण मंगेश घराळ
या खेळाडूला कमी लेखून चालणार नाहीये, कारण त्याच्या बॅटिंग मध्ये कौशल्य आहे, त्याच्याकडे मोठी बॅटिंग करण्याची ताकद आहे. आणि कराड क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनीही एका हंगामध्ये काम पाहिलं. अतिशय चांगल्या स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्या हंगामध्ये पाहायला मिळालेत. आणि जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर तेव्हा तेव्हा नाना खंबीर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता पाहिलं गेलं तर आणखीन एक चांगला बॉल शरीरावरती जाऊन आदळतोय. त्यानंतर डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. डॉट नंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळालेत. 29 धावा. फटका फसला इथे पाहिलं गेलं तर, आणि गोशंकीची एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे. 30 धावा. SM ब्रदर्स चषक 2025 आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 25,000 ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर ऑफिशियल पंच सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. असे सन्माननीय आदरणीय दीपक थोरात साहेबांचं हिशोब आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपल्याला विनंती, आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. तो शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय दीपक थोरात साहेब, आपल्याला विनंती आहे, आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपलाही शुभ सन्मान SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान केला जातो. टोटल 30 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही बॉलचा विचार केला तर एक बॉलचा खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आणि मॅच मध्ये कमबॅक करता येतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला दाखवलं गेलं आहे. टीम आपण पाहिलं गेलं तर गणेशवाडी टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 21 आल्यानंतर दबाव घेतलेला, दडपण घेतलं नाही, आपल्या कामावरती लक्ष दिलं आणि त्यानंतर संघाला एक महत्वपूर्ण कमबॅक करून दिलं असं आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये फंबल, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चुका, 2 धावा कंप्लीट, 3रा धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहू शकता इथे 3 धावा, 4थ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा 4. इथे किती मिळाले? 1 शॉट. टोटल 5 मिळाले होते, त्यामधून 1 कमी, त्यामुळे 4 धावा इथे जोडल्या जातील धावफलकावरती. इथे घडले काय? एकाने टाकला, दुसऱ्याने फेकला, त्यानंतर टोटल 4 मिळालेत. यस, 4 धावेने धावफलक पुढे. टोटल 34 आणि 35 धावांची गरज. स्पर्धा आपण पाहता SM ब्रदर्स चषक 2025. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या आकर्षक मानाच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. त्याचबरोबर आकर्षक खेळाडूंसाठी कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॅटरसाठी आकर्षक बॅट, मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज, सामनावीरसाठी आकर्षक ट्रॉफीज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी आकर्षक गॉगल, त्यानंतर प्रत्येक खेळाडूसाठी नाश्त्याचं आयोजन आणि त्यानंतर पाणी सौजन्य आपल्याला पाहायला मिळालं. अमिताभ चव्हाण यांच्या माध्यमातून आकर्षक बॉल्स आपल्याला पाहायला मिळालेत. चला विनंती आहे, प्लीज थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. चला प्लीज क्षेत्ररक्षण लाभा लगेच घरावरील टीम, विनंती आहे. भरपूर वेळ झालेला आहे, जवळपास आपण 1.5 ते 2 तास उशिरा आहोत. चला घरावरील टीम क्षेत्ररक्षण लाभा लगेच. घरावरील टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणासाठी प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या टोटल 34-35 धाबांची गरज असताना सलामीची जोड आपल्याला कोण पाहायला मिळेल? महत्वपूर्ण मॅच. चला सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी विकास आणि दुसऱ्या बाजूला राजू अप्पा बॅटिंग साठी पाहायला मिळतील.
35 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहू शकता. एबन जोडी, भारदस्त जोडी, ज्या जोडीवरती जबाबदारीची जोडी आपण म्हणून ज्या जोडीकडे पाहत आलो आहे ती जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. अगदी टोटल पाहायला गेलं 35 धाबा आणि 35 धाबांसाठी रोखण्यासाठी संपूर्ण घरावरील टीम सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आपल्याला पाहायला मिळते. अनेक आपले युवा बांधव आज पाहायला गेलं तर या उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकत असताना आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये आपण विचार केला तर आरोही स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय संग्रामजी लाबण साहेब, आरोही स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून क्रिकेटमधील लागणारे सर्व साहित्य आज ग्रामीण भागातील खेळाडूंना आकर्षक क्वालिटीचे किट्स, बॅट्स आणि शूज पोहोचवण्याचं काम करतायत. त्यानंतर शशिराज स्पोर्ट्सचे ओनर शशिराज तोडकर हे सुद्धा शशिराज स्पोर्ट्सच्या माध्यमातून खरं तर ग्रामीण भागातील खेळाडूंना एक आकर्षक किट्स, आकर्षक शूज, आकर्षक बॅट्स, आकर्षक बॉल्स आणि संपूर्ण खेळामध्ये लागणारं साहित्य आज खरं तर पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर आपल्या खेळाडूला, आपल्या माणसाला मोठं करणं खूप महत्त्वाचं आणि आज हे दोन्ही खेळाडू आज खरं तर स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये आपल्या उद्योगाच्या माध्यमातून आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चला वेग वाढवायचा आहे टीम, चला घरावरील टीम क्षेत्ररक्षण लाभा लगेच प्लीज. मंगेश राणा ऑफिशियल्स विनंती आहे, रिक्वेस्ट करा दोन्ही टीमला. गोलंदाजी मार्क वरती किरण स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच किरण. 35 धावसंख्येचा पाठलाग समोर आपण पाहिला तर एक महत्वपूर्ण आणि संघाची महत्वाची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच राजू अप्पा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर टीम विकास आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल किरण टू राजू अप्पा. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर बदल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आपण पाहिलं गेलं तर पहिला बॉल किरण टू आपण राजू अप्पा यांना पाहतोय. पहिला बॉल महत्वपूर्ण बॉल आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इम्पॉर्टंट राहणार आहे धावांचा पाठलाग करत असताना. किरण संगनायक मंगेश यांच्या माध्यमातून जबाबदारी किरणवरती टाकली आणि पहिला बॉल पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतात. पूल करत असताना बॉलला केलंय का मैदानाच्या बाहेर गोल, पाहूया तर धाबा किती मिळत आहेत. ऑफिशियल्स जरूर निर्णय करत आहेत, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. दोघांमध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि धाबा किती येत आहेत आपण पाहूया. या बॉलवरती 2 की 4 की सिंगल अजूनही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये. या बॉलवरती धाबा किती मिळत आहेत आणि धाबा मिळाल्यात त्या बॉलवरती ऑफिशियल्स धाबा किती आहे त्या बॉलवरती. एकच धाव मिळेल, एका धाब्याने धाव फलक पुढे. पहिल्याच बॉलवरती हे धाबांचं अकाउंट ओपन झालं. 35 धाबा. हो 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 पायावरती बॉल टाकला. इथे पाहिलं गेलं तर परफेक्ट यॉर्कर आणि बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. धावा महत्वाच्या आहेत आणि राजू अप्पांना माहिती आहे संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, सिंगल कंप्लीट केली आणि सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट. आता आणखीन एक धड दाकड आणि अष्टपैलू बॅटर विकास वैरी स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो. फुटॉस फटका फसलाय. अजय मोहिते बॉलच्या खाली आणि फलंदाज विकास वैरी शून्यावरती बाद. मोठी विकेट हुकमाचा एक काय इथे गार असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये काटा काढलाय किरणच्या माध्यमातून विकास वैरी नावाचा. विकास वैरी मैदानाच्या बाहेर. आता नवीन बॅटर कोण येणार मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण मॅच, आपला आव्हान जिवंत ठेवणारी मॅच, आपला प्रवास पुढे घेऊन जाणारी मॅच. आतापर्यंत पाहायला गेलं तर संघ थोडासा बॅकफूटवरती गणेशवाडी संघ पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये खरं तर बॅकफूटवरती गेला. दुसऱ्या 2 षटकामध्ये कमबॅक करणारी 2 षटक आपल्याला गणेशवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण आता या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 3 बॉलचा विचार केला
तर पहिला बॉल आपण पाहिला तर सिंगल, त्यानंतर दुसरा बॉल सिंगल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट. बॅटर नेम प्लीज. शिव आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. संधी मिळाली पुन्हा एकदा शिवला या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगलच मिळेल, जास्त काही फरक पडणार नाहीये. 35 धाबांचा पाठलाग करण्यामध्ये खरं तर पहिलं षटक इम्पॉर्टंट राहणार आहे. मॅच मध्ये टर्निंग मोमेंट ठरणार हे षटक ठरणार आहे. इथे जर इकॉनॉमिकल षटक आलं, कमी दाबांचं षटक आलं तर राहिलेल्या 2 षटकामध्ये खूप सारे प्रयत्न करावे लागणार गणेशवाडी टीमला. हो 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 हो, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि फलंदाज शिवात. गुड कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. इथे ओम साई एमटीसी टीमच्या माध्यमातून क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला काम पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, खोलवर टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल हँडेड कॅच. फलंदाज इथे बाजू असताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणी करतर असे कॅच घेतले जात नाही तर असे बॉल हातामध्ये येऊन चिटकतात. आणि किरणच्या हातामध्ये कदाचित थोडीशी जोखीम, कदाचित थोडीशी जखम सुद्धा झाली असेल, कारण त्याची ऍक्शन दाखवतीये. कदाचित हा खूप मोठा हल्ला हातावरती झाला. नक्की हल्ला जरूर झाला, पण ही इम्पॉर्टंट विकेट करतर गरावडी टीमसाठी आपल्याला म्हणावी लागेल, कारण 2 गडी बाद झालेत. क्लीन बोल्ड. फलंदाज साजन निघले बाद. काय गोलंदाजी केली आहे, अक्षरशः संघाला इथे गारद केलं. टीम गरावडी टीमच्या माध्यमातून, गोलंदाज किरणच्या माध्यमातून इम्पॉर्टंट पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, 3 गडी बाद आणि 3 विकेट आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल विकेट, त्यानंतर फलंदाजाने सिंगल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर आता कोण आहे पाहूयात. क्रमांक 5 फलंदाजीसाठी आपल्याला नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर नेम प्लीज. अरुण बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती ज्ञानेश्वर, नितीन सॉरी नितीन आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाहेर टाकला बॉल. इथे कळवलं पंचांनी, इथे व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरची 1 धाव. महत्वाच्या ठिकाणी आपण पाहू शकता, जिथे जाईल तिथे किरण किरण आणि किरण. बॅटिंग मध्ये किरणचा जलवा पाहिला, गोलंदाजीमध्ये किरणचा जलवा. आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये किरणचा जलवा आपण पाहू शकता. चांगलं काम तो यष्टांच्या पाठीमागे करतोय. यष्टांच्या पाठीमागून जी काही या मॅचचे सूत्र आहेत ती हलवली जातात किरणच्या माध्यमातून. टोटल धाबा 3 आपल्याला पाहायला मिळालेत. 4 धाबा आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये 3 आणि त्यानंतर 1 वाईड आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. राजू अप्पांना इथे खरं तर ब्रेक लावला, राजू अप्पांना थांबवलं. राजू अप्पांच्या पायांमध्ये बेड्या टाकण्याचं काम गोलंदाज नितीनच्या माध्यमातून केलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि इथे 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्याने धावफलक पुढे. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती. मॅच थोडीशी दूरवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते गणेशवाडी टीमच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये केलेला कमबॅक टीम गरावडी टीमच्या माध्यमातून 3 विकेट आणि त्यानंतर आपण पाहिलात अप्पांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अजूनही चालू आहे. लॉफ्ट केला, बिग हिट करण्याचा प्रयत्न. मंगेश नाना बॉलच्या खाली आणि फलंदाज राजू अप्पा बाद. अतिशय योग्य टप्पा आणि योग्य टप्प्यावरती बाहुबलीवरील कटप्पा आणि राजू अप्पा मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
टोटल धाबा. नवीन बॅटर नेम प्लीज. शुभम. श्लोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण डॉट पाहायला मिळतोय. कारण अनेक नवीन खेळाडू येत आहेत, अनेक पर्वानी अनेक नवीन संघ जोडले जात आहेत, त्यामुळे थोड्याशा खेळाडूंची माहिती खरं आमच्यापर्यंत पोहोचताना थोडासा वेळ होतो. आणखी एक चांगला बॉल लफ करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये फटका आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण पाहू शकता खरं तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय अमोल गायकवाड साहेबांचे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही SM ब्रदर्स चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलंही सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आकर्षक मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेला आहे. कराड क्रिकेट असोसिएशनच्या पाठीमागे पाठीचा कणा मजबूत खंबीरपणे ज्यांची साथ खरं तर 2024च्या हंगामामध्ये मिळाली आहे असे सन्माननीय अमोलजी गायकवाड साहेबांचे शुभागमन आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळतं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. टोटल धाबा दापलकावरती आहेत. इथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. अबांतरची 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे. दुसरं षटक आपण पाहतोय. तिसरं षटक आणि ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्क वरती. फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही, दूर वरती आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आदत आणि एकच धाव. एका धावेने धाव फलक. चला नेक्स्ट मॅच टॉस करूया. तर बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम आपण या. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीम कॅप्टन आपण या लगेच. आणि या सामन्यातील विजयी संघ या 2 संघाच्या दरम्यान आपण टॉस करूयात. क्लीन बोर्ड. फलंदाज श्लोक बाद. ब गटातील आपण मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. आणि यानंतर क गटातील कदाचित मंगेश राणा क्षेत्ररक्षणाची पोझिशन तुम्ही चेंज करू शकता. आपण व्यासपीठाच्या समोर आल्यात तरी चालेल, कारण आपण टॉस करूयात. मंगेश जिगरा साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण क्षेत्ररक्षकांची जरूर आपण व्यासपीठाच्या समोर या. गोटेवाडी संघाचे कॅप्टन्स बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी अक्षय डपळे आपण या टॉस साठी लगेच आपण टॉस करणार आहोत. नवीन बॅटर आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिला डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी गरावाडी टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक किरण, दुसरं षटक नितीन आणि तिसरं षटक ज्ञानेश्वर. तिन्ही गोलंदाजी जर पाहिले तर व्याख्यानाजोगी गोलंदाजी राहिली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर अगदी एक्स्ट्रा हिट करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हाही बॉल आपण पाहिला डॉट बॉल. आणि सन्माननीय अमोल गायकवाड साहेबांना विनंती आहे आपल्या शुभेच्छा आपण पुढील मॅचचा टॉस मुख्यमंत्र्यांच्या समोर करायचा. एका बाजूला गोटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला या सामन्यातील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच औपचारिकता बाकी आहे तोपर्यंत आपण करूया टॉस. एका बाजूला आहे घरावाडी आणि दुसऱ्या बाजूला बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. टॉस केला जातो इथे. आणि ते टॉस पाहूयात कोणी जिंकला. घरावाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय पाहूया काय येतोय. टॉस जिंकलेला आहे घरावाडी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आपण क्षेत्ररक्षण लगेच तिथेच लावा. पाणी जरूर हायजीन कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. 2 मिनिटांचा वेळ सुद्धा तुम्हाला मिळेल. आपण लगेच क्षेत्ररक्षण लाभायचं आहे आणि गोटेवाडी टीम आपण तयार आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळी ज्याची